B.एड ॲडमिशन 2025-26 भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की सर ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे का? म्हणजे जो कॅप राऊंडचा फॉर्म भरावा लागेल आपल्याला, ज्यामध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं, स्टार्टिंगला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात, तर ती रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे का? अशाबद्दल भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवण्यात येत आहे. व्हिडिओच्या अगोदरच तुम्हाला एक अपडेट सांगतोय की अजूनपर्यंत कॅप राऊंडची प्रोसेस सुरू झालेली नाही आहे. जर विद्यार्थ्यांना संपूर्ण डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघू शकता. तर मेन पॉईंट आहे की कॅप राऊंड प्रोसेस अजूनपर्यंत सुरू झालेली नाही आहे. तरी तुम्हाला जर अपडेट चेक करायची असेल तर अपडेट कुठे चेक करायची? CET सेलच्या साईडला या. साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम CET सेलच्या साईडला या. पहिली जी साईड आहे ॲडमिशन प्रोसेस 2025-26. आपल्याला जेव्हा फॉर्म भरायचं काम पडेल या साईडवरून, म्हणजे या लिंकवरूनच आपल्याला फॉर्म भरण्याच्या साईडवर जायचं आहे, जिथे आपल्याला कॅप राऊंडचे फॉर्म भरायचे आहे. जर तुम्ही इथे क्लिक केलं तर बघू शकता अशा प्रकारे कॅप राऊंडचं जे पोर्टल आहे हे सुरू करून दिलेलं आहे. परंतु यामध्ये कोणतीही ॲडमिशन प्रोसेस अजूनपर्यंत CET सेल यांच्याकडून सुरू केलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता, कारण जेव्हा ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार तर यामध्ये जे एज्युकेशनचे पार्ट देण्यात आलेले आहे, बघू शकता यामध्ये आपण स्टार्टिंगला B.एडचं जे प्रोसेस आहे किंवा B.एडचं जे ऑप्शन आहे हे चेक करू. तर बघू शकता यामध्ये अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये B.एडचं ऑप्शन आहे. तर इथे तुम्हाला न्यू म्हणून लिहून येणार की तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे, आणि तिथे ब्लिंकचं एक स्टारसुद्धा देण्यात येते की तुमची प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, रजिस्ट्रेशन प्रोसेस जरी सुरू केली तरी स्टार्टिंगला कमीत कमी 12 दिवस यामध्ये कॉलेज रजिस्ट्रेशन असते. म्हणजे तुम्ही अपडेट विसरले, समजा चेक नाही केले, तरी तुम्ही या 12 दिवसामध्ये तरी चेक करणार अपडेट की रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे का. आणि सुरू झाल्यानंतर तुम्हाला माहिती देण्यात येणार की कॉलेज रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. तेव्हा तुम्ही लक्षात ठेवायचं की तुम्हाला जेव्हा कॉलेजला लास्ट डेट देण्यात येईल, फॉर एक्झाम्पल कॉलेजला ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली आणि XYZ कॉलेजला लास्ट डेट देण्यात आली. लास्ट डेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांचा टाईम टेबल त्या अगोदर येऊन जातो की ॲडमिशन प्रोसेसचा टाईम टेबल कसा असणार आहे, रजिस्ट्रेशन कसं असेल, राऊंड 1 कसं असणार आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट देण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना घाबरण्याचं काही कारण नाही आहे. ॲडमिशन प्रोसेस या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होऊ शकते, कारण याबद्दल CET सेलकडून सर्वप्रथम अपडेट येते आणि अजूनपर्यंत कोणतीही अपडेट दिलेली नाही आहे. ॲडमिशन प्रोसेस सुरू व्हायला पाहिजे होती, कारण की ऑलरेडी संपूर्ण जी प्रोसेस आहे, रिझल्ट लागलेला आहे, स्कोर कार्ड आलेले आहे, संपूर्ण प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. यामध्ये कॉलेज रजिस्ट्रेशन जर सुरू झालेलं असतं तर आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू होऊ शकते. तरी यामध्ये तुम्ही भरपूर सारे व्हिडिओ बघत असाल की त्यामध्ये सांगण्यात येते की ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे, त्यानंतर हा जो टाईम टेबल असणार आहे असा टाईम टेबल असणार आहे. परंतु अशा प्रकारे काहीच नाही. तुम्हाला सरळ CET सेलच्या साईडला येऊन तुम्ही चेक करा. व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल, कारण अपडेटसाठी तुम्ही कोणत्याही एका चॅनलसोबत कनेक्ट राहा, जेणेकरून तुम्हाला त्या चॅनलवर ट्रस्ट असेल आणि संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे व्हॅलिड भेटत असेल. तर तुम्ही तिथे कनेक्ट राहा, त्यांच्याकडून माहिती तुम्हाला 100% मिळणारच आहे. त्यामुळे B.एड ॲडमिशन 2025-26च्या संपूर्ण ज्या अपडेट आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डॉक्युमेंट लिस्ट, त्यानंतर प्रोसेस लिस्ट, त्यानंतर फी किती लागणार आहे या संदर्भात संपूर्ण जे व्हिडिओ आहे हे तुम्हाला लिंक करून दिलेले आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यामध्ये सुद्धा तुमचे जे डाऊट्स असेल हे क्लिअर होऊन जाणार. तर B.एड ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.